नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज मी केली शेताकडील मस्त भटकंती आणि छान प्रवास. पाहू शकता कसा फुलांना या भर आला आहे आणि लवकरच एक भाजी दोड्या लागायला चालू होतील आणि या दोड्यांची भाजी छान होते व केली जायची. आताचे लोक हे विसरलेत आणि लवकरच या झाडाला मस्त कापूस येईल. आमच्या गावातील रेशीम किडा उद्योग व्यवसाय करणारा कधीच मागे राहत नाही. गवताची होळी आणि हा आहे शेणी जमा करून लावलेला हुडवा, शेणींचा ढीग हुडवा. हे आहे ते झाड, त्याला म्हणतात पळसाचे पाने 3. पाहू शकता ही पण फुले किती छान आलेत आणि या फुलांचा पण एक औषधी किंवा खूप उपयोग आहेत. पळसाचे पाने 3 असे ह्याच झाडाला म्हणतात. इथे लावणी केलेली आहे आणि आता ऊस पण उगायला चालू झाला आहे आणि बांधावर नारळीची, काजूची झाडे, आंब्याची अशी भरपूर झाडे लावलेली आहेत. आणि या झाडावर पण बांधा आलेला आहे आणि त्याला फुले पण आलेले आहेत. आणि ही आहे आमच्या गावाकडील लावणी, ऊसाची लावणी. इथे पाणी ऊसाला सोडले आहे आणि मस्त लाल भाजी पण आलेली आहे, खायला मस्त. आणि ही काजू, या काजूला आपण डिंक आहे आणि मोर आणि काजू लागायला चालू झाले आहे. आणि पाहू शकता शेताला पाणी पाजवले जात आहे. आणि इकडे मक्का लावलेला आहे. आंबे पण लागायला सुरुवात झाली आहे. आणि काजूंचे इथे पण रोपे लावलेले आहेत. शेतकऱ्याची शेती आणि शेतकऱ्याचे कष्ट पण लोक
या शेतीमालाला भाव देत नाहीत. आंबे मोहरानी झाली, आंबे लागायला सुरुवात. मक्का शेती आवश्यकता. या झाडाला पण दुसरे झाड आले आहे, याला म्हणतात बांधा उगवणे. आवश्यकता. हे पण किती छान फुले आलेले आहेत. गावाकडील नजारा. मस्त झाडाखालची शांतता आणि पक्ष्यांचा चिवचिवाट, मस्त थंडगार वारं, गावाकडचं मस्त आयुष्य. आमचं सामरे गाव.